नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या लेक्चरला आपण व्यवसाय व्यवस्थापनाचे स्वरूप या घटकाचा सविस्तर अभ्यास केला। त्यानंतर आज या लेक्चरला आपणाला व्यवसाय व्यवस्थापनाची भूमिका प्रामुख्याने स्पष्ट करायची आहे। यामध्ये खरं तर वेगवेगळ्या व्यवस्थापन शास्त्रज्ञांनी व्यवस्थापनाची भूमिका वेगवेगळी मांडलेली आहे। त्यापैकीच एक व्यवस्थापन शास्त्रज्ञ हेनरी मिंटजबर्ग यांनी आपल्या अंकामध्ये व्यवस्थापनाची भूमिका स्पष्ट केलेली आपल्याला दिसून येते। तर मित्रांनो, व्यवस्थापनातील सहाय्यक व्यवस्थापक यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध निर्माण व्हावे ही व्यवस्थापनाची सर्वात महत्त्वाची भूमिका आहे। म्हणजे व्यवस्थापन का महत्त्वाचं आहे की व्यवसायातील सर्व अधिकाऱ्यांमध्ये काय व्हायला पाहिजे, समन्वय साधायला पाहिजे। यासाठी व्यवस्थापन महत्त्वाचं आहे। मग व्यवस्थापक हा व्यवसायातील सर्व कर्मचाऱ्यांवर सर्व व्यवस्थापकांमध्ये समन्वय साधण्याचं काम करत असतो। तर हेनरी मिंटजबर्ग हे व्यवस्थापनाची भूमिका सांगत असताना त्यांनी 1975 मध्ये हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू जून जुलैच्या अंकामध्ये व्यवस्थापकाची कामे मॅनेजर जॉब हा लेख लिहिला। त्या लेखामध्ये त्यांनी व्यवस्थापनाच्या व्यवस्थापकीय भूमिकावर लक्ष केंद्रित केले। म्हणजे त्या लेखामध्ये त्यांनी व्यवस्थापकाच्या भूमिका मांडल्या आहेत, व्यवस्थापनाच्या भूमिका मांडलेल्या आहेत। तर हेनरी मिंटजबर्ग यांची व्यवस्थापनाची भूमिका आपण सध्या सविस्तर पाहणार आहोत। तर व्यावसायिक क्षेत्रामध्ये व्यवस्थापन ही प्रक्रिया आहे, आपण पाहिलेलंच आहे। याचबरोबर व्यवसायामध्ये अंतर्गत संबंध प्रस्थापित करण्यासाठी व्यवसायाच्या कार्यामध्ये समन्वय साधणे महत्त्वाचं आहे। त्यामध्ये व्यवसायाचे प्रमुख आणि संपर्क अधिकारी ह्या तिघांची भूमिका फार महत्त्वाची आहे। आणि त्या दृष्टीने हेनरी मिंटजबर्ग यांनी व्यवस्थापनाची भूमिका पुढील प्रमाणे स्पष्ट केलेली आपल्याला दिसून येते। त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आंतर व्यक्ती संबंध। हेनरी मिंटजबर्ग यांनी सांगितलेल्या भूमिकेमधील सर्वात महत्त्वाची भूमिका आहे ते म्हणजे कोणती? आंतर व्यक्ती संबंध। तर मित्रांनो, व्यवस्थापनातील सहाय्यक व व्यवस्थापन यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध निर्माण करणे ही व्यवस्थापनाची सर्वात महत्त्वाची भूमिका आहे। याबरोबर आंतरव्यक्ती संबंधामध्ये व्यवसायाचा प्रमुख, योग्य नेतृत्व आणि संपर्क अधिकारी या 3 महत्त्वाच्या भूमिका पार पाडाव्या लागतात। आणि व्यवस्थापनाचा प्रमुख म्हणून व्यवस्थापकाला सर्व व्यवसायामध्ये समन्वय प्रस्थापित करणं आवश्यक आहे। समन्वय प्रस्थापित केला तर व्यक्तींचे संबंध सुधारतील आणि व्यवसायाची कार्ये सविस्तरपणे आणि चांगल्या पद्धतीने पूर्ण होतील। त्यासाठी हेनरी मिंटजबर्ग यांनी आंतर व्यक्ती संबंध ही भूमिका स्पष्ट केलेली दिसून येते। त्याचबरोबर मित्रहो, माहितीचे संस्करण। आता माहितीचे संस्करण म्हणजे माहितीची प्रसिद्धी। हेनरी मिंटजबर्ग यांनी जी दुसरी महत्त्वाची भूमिका मांडलेली आहे ते म्हणजे माहितीचे संस्करण। व्यवस्थापक माहितीचे संस्करण करून ही माहिती दुसऱ्या व्यक्तीला देण्याचे व्यवस्थापनाद्वारे कार्य पूर्ण करत असतो। यामध्ये व्यवस्थापनाला पुढील वेगवेगळ्या प्रकारची कार्ये पार पाडावी लागत असतात। त्यामध्ये अंतर्गत व्यवसायाचे अंतर्गत पर्यावरण असेल, व्यवसायाचे बाह्य पर्यावरण असेल, व्यवसायावर त्याचा कोणता परिणाम होतो त्याचा अंदाज करणे, त्या पद्धतीने कुशल कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांकडून काम करून घेणे, अशा प्रकारची वेगवेगळी व्यवसायाची आर्थिक धोरणे, उद्दिष्टे पूर्ण करणे इत्यादी माहिती लोकांना देणे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सभा बोलवणे, मुलाखती प्रसिद्ध करणे, पत्रके इत्यादी या सर्वांचा वापर यामध्ये होत असतो। त्यामुळे दुसरी भूमिका सुद्धा महत्त्वाची आहे। आता थोडक्यात माहितीचे संस्करण म्हणजे माहितीची प्रसिद्धी।
आता व्यवसायामध्ये अंतर्गत घटक आणि बाह्य घटक ह्या दोन्ही घटकांचा व्यवसायावर परिणाम होतो आणि त्याचा परिणाम होत असताना व्यवसायातील हिशोबाच्या, त्याचबरोबर व्यवसायामध्ये मुलाखती झालेल्या, व्यवसायाचे ताळेबंद पत्रक, व्यवसायाचे अंदाजपत्रक या सर्व गोष्टीची प्रसिद्धी करणं आवश्यक आहे. कारण ह्या सर्व व्यवसायामध्ये काय चालतं काय चालत नाही ह्या सर्व गोष्टीची प्रसिद्धी केल्यानंतर व्यवसायातील कर्मचाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्याबाहेर समाजाचा व्यवसायावर विश्वास संपादन होत असतो. त्यासाठी माहितीची, व्यवसायातील सर्व माहितीची प्रसिद्धी किंवा माहिती संस्करण करणे हे व्यवस्थापनाची दुसरी भूमिका आहे. त्यानंतर निर्णय घेणे. हेनरी मिंटसबर्ग यांनी व्यवस्थापनाच्या भूमिकेमध्ये तिसरी आणि महत्त्वाची भूमिका सांगितलेली आहे, ते म्हणजे कोणती? निर्णय घेणे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यवसायामध्ये निर्णयाला सर्वात जास्त महत्त्व आहे. कारण व्यवसायाची प्रगती किंवा व्यवसायाचा उत्कर्ष हा अचूक निर्णयावर अवलंबून असतो. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, व्यवसायामध्ये अचूक निर्णयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे व्यवसायामध्ये अचूक निर्णय घेणे महत्त्वाचं आहे. अचूक निर्णय घेतल्यानंतर व्यवसायाचा उत्कर्ष होईल, व्यवसायाच्या नफ्यामध्ये वाढ होईल, बदलत्या परिस्थितीचा व्यवस्थापकाला फायदा येईल. परंतु निर्णय जर चुकले तर बदलत्या परिस्थितीला व्यवस्थापकाला सामोरे जावे लागेल आणि त्यानंतर हळूहळू नफ्याच्या प्रमाणामध्ये घट होईल, कालांतराने तोटा होईल आणि व्यवसाय संस्था बंद पडेल. असे होऊ नये म्हणून योग्य निर्णयावर व्यवस्थापक भर टाकत असतो आणि त्यासाठी व्यवस्थापनाच्या भूमिकेमधील तिसरी भूमिका योग्य निर्णय घेणे ही महत्त्वाची समजली जाते. निर्णय फक्त व्यवसायाच्याच बाबतीत घेतले जात नाहीत, तर व्यवसायातील अंतर्गत आणि बाह्य घटकावर सुद्धा निर्णय घेतले जातात. अंतर्गत घटकामध्ये उत्पादन आहे, विक्री आहे, बाह्य घटकामध्ये विपणन आहे, बाजारपेठ संशोधन आहे इत्यादी वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय योग्य वेळेत आणि वेळेच्या अगोदर जर घेतले असतील तर व्यवसायाची प्रगती होते. यासाठी हेनरी मिंटसबर्ग यांनी निर्णय घेणे ही व्यवस्थापनाची महत्त्वाची भूमिका सांगितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थापनाची हेनरी मिंटसबर्ग यांनी सांगितलेली भूमिका या ठिकाणी आपण संपवत आहोत. त्यानंतर पुढे व्यवस्थापन प्रक्रिया. तर विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थापन ही एक प्रक्रिया आहे. आपण व्यवस्थापनाच्या स्वरूपामध्ये पाहिलेलं आहे. मग व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो, व्यवस्थापन प्रक्रिया कशा पद्धतीने चालते याचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. तर प्रामुख्याने व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये पुढील घटकांचा अंतर्भाव केला जातो. त्यामध्ये नियोजन करणे, संघटन करणे, कर्मचारी नियुक्ती करणे, निर्देशन करणे, समन्वय साधणे आणि नियंत्रण करणे प्रामुख्याने ही व्यवस्थापनाची प्रक्रिया समजली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थापन प्रक्रिया ही वेगळ्या पद्धतीने सुद्धा आपण या ठिकाणी लिहू शकतो. त्यामध्ये व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये आदान इनपुट, त्याचबरोबर प्रदान म्हणजे आउटपुट आणि त्याचबरोबर अशा पद्धतीने सुद्धा आपण व्यवस्थापन प्रक्रिया प्रामुख्याने लिहू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रामुख्याने आदान प्रदान आणि माहिती संस्करण अशा पद्धतीने व्यवस्थापनाची प्रक्रिया सुद्धा आपण लिहू शकतो. परंतु साध्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थापन प्रक्रिया नियोजन करणे, संघटन करणे, कर्मचारी नियुक्ती करणे, निर्देशन करणे, समन्वय साधणे आणि नियंत्रण करणे असे लिहिलं तरी काही हरकत नाही. मग व्यवस्थापनाची प्रक्रिया आपण पुढील प्रमाणे पाहूया. त्यामध्ये सर्वात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नियोजन करणे. प्रामुख्याने नियोजनावर व्यवसायाचं यश आधारलेले आहे. सतत म्हणजेच नियोजन ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्यवसायामध्ये नियोजनाला फार महत्त्व आहे. जर नियोजन यशस्वीरित्या आपण पूर्ण करत असेल तर व्यवसायामध्ये सर्व प्रकारची कार्य व्यवस्थित आणि वेळेत पूर्ण होत असते. उत्पादन कार्याचे आगाऊ नियोजन केल्याशिवाय हे कार्य करता येत नाही. नियोजन हे धोरण ठरवणे, कार्यक्रम ठरवणे व त्याची अंमलबजावणी करणे इत्यादी संबंधीचे घटक
यामध्ये प्रामुख्याने येत असतात। त्यामुळे व्यवसायामध्ये नियोजन करणे ही महत्त्वाची प्रक्रिया समजली जाते। त्यानंतर नियोजनानंतर व्यवसायामध्ये कर्मचाऱ्यांना एकत्रित करून कर्मचाऱ्यांकडून काम करून घ्यावे लागतात। त्यासाठी संघटन हे महत्त्वाचे कार्य आहे। आता संघटन म्हणजे काय? एकाच उद्देशाने एक किंवा एकापेक्षा जास्त व्यक्ती ज्यावेळेस व्यवसायाने मध्ये एकाच उद्देशाने एकत्रित येतात त्यावेळेस त्याला संघटन असे म्हणतात। मग संघटन ही सुद्धा एक व्यवस्थापनाची प्रक्रिया आहे। संघटन म्हणजे व्यावसायिक कार्य पूर्ण करण्याची निर्माण केलेली यंत्रणा होय। संघटन म्हणजे व्यावसायिक कार्य पूर्ण करण्यासाठी निर्माण करण्यात आलेली एक यंत्रणा होय। धोरणाची अंमलबजावणी करून उद्दिष्टे साध्य करण्यासाठी व्यवसायामध्ये संघटना बांधावी लागते। मनुष्यबळ व साधनसामग्री यामध्ये समन्वय साधावे लागते। संघटना म्हणजे व्यवस्थापनाचे कार्य यशस्वीरित्या पार पाडण्याचे साधन होय। बघा काय सांगितलंय, संघटना म्हणजे एकाच उद्देशाने एकत्रित आलेला व्यक्तीचा संघ किंवा व्यक्तीचा समूह म्हणजे संघटना होय। आणि ह्या संघटनेमध्ये सर्व कार्य सर्वांना बरोबररित्या करून घेतली जातात। संघटना म्हणजे व्यवस्थापनाचे कार्य यशस्वीरित्या पार पाडावयाचे महत्त्वाचे साधन म्हणजे संघटन आहे। त्यानंतरची पुढची प्रक्रिया म्हणजे कर्मचारी नियुक्ती करणे। कर्मचारी हा व्यवस्थापनातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे। व्यवसायामध्ये कर्मचारी हा एक सजीव घटक आहे। तो स्वतः पहिल्यांदा कार्यप्रवृत्त होतो, नंतर व्यवसायातील इतर घटकांना कार्यप्रवण करत असतो। त्यासाठी व्यवसायामध्ये कर्मचारी हा सजीव घटक आहे आणि महत्त्वाचा घटक आहे। व्यवसायामध्ये कर्मचाऱ्यांना केंद्रबिंदू मानून व्यवसायातील इतर कार्य प्रेरित केली जातात। त्यामुळे व्यवसायामध्ये कर्मचाऱ्यांना जास्त महत्त्व आहे। व्यवसायातील कामे करण्यासाठी कर्मचाऱ्यांची निवड व भरती करावी लागते। कर्मचाऱ्यांनी अधिक कार्यप्रेरणेने कार्य करावे म्हणून त्यांना योग्य वेतन देणे, सेवा देणे, प्रशिक्षण देणे इत्यादी कार्य कर्मचारी नियुक्तीमध्ये करावे लागते आणि त्यानुसार कर्मचारी चांगल्या पद्धतीने कार्य करत असतात। त्यानंतरची पुढची प्रक्रिया म्हणजे निर्देशन करणे। निर्देशन करणे म्हणजे संचलन करणे। प्रत्येक व्यवस्थापकाचे प्रमुख कार्य त्याच्या नियंत्रणाखालील काम करणाऱ्या व्यक्तीकडून त्यांना सोपवलेले काम करून घेणे हे असते। कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने वळवणे म्हणजे निर्देशन होय। कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना उद्दिष्टाच्या दिशेने कार्यप्रवृत्त करणे म्हणजे निर्देशन होय। संचलन किंवा निर्देशन हे व्यवस्थापन प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे। काय सांगितलंय विद्यार्थी मित्रांनो, तर यामध्ये संचलन किंवा निर्देशन हे व्यवस्थापन प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे। त्यानंतर समन्वय, तर व्यवसायामध्ये सर्व घटकावर नियंत्रण ठेवणे आणि सर्व घटकांवर समन्वय ठेवणे हे व्यवसायाची महत्त्वाची प्रक्रिया आहे। समन्वय असेल तर व्यवसायातील कार्य व्यवस्थित पद्धतीने, गतिमान पद्धतीने आणि सुरळीतपणे पार पडतील। समन्वय नसेल तर व्यवसायाची कार्ये व्यवस्थित पद्धतीने आणि सुरळीत पद्धतीने पार पडणार नाही। त्यासाठी व्यवसायामध्ये समन्वय महत्त्वाचा आहे। समन्वयात ज्या ज्या व्यक्ती संघटनेत कार्य करीत असतात त्या सर्वांची भूमिका परस्परांना सहाय्य करण्याची असेल अशी व्यवस्था केली जाते। म्हणजे व्यवसायामध्ये सर्व व्यक्ती एकमेकांमध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण करून व्यवसायामध्ये सहाय्य करण्याची भूमिका ह्या समन्वयामध्ये निर्माण केली जाते। समन्वयास व्यवस्थापन प्रक्रियेचे प्रमुख अंग समजले जाते। बघा, व्यवसायामध्ये समन्वयास व्यवस्थापकीय स्वरूपाचे प्रमुख अंग म्हणून समजले जाते। व्यवस्थापनाच्या सर्व स्तरावर समन्वयाचे कार्य चालते। व्यवस्थापनाचे सर्व स्तर असू द्या, त्यामध्ये उच्च व्यवस्थापन स्तर असेल, मध्यम व्यवस्थापन स्तर असेल, कनिष्ठ व्यवस्थापन स्तर असेल, म्हणजे व्यवसायाच्या सर्व स्तरामध्ये समन्वयाचे काम चालत असते। चांगल्या समन्वयामुळे कार्य अखंडपणे चालू राहते आणि कार्याला गती निर्माण होते। त्यासाठी व्यवसायामध्ये समन्वय महत्त्वाची प्रक्रिया समजली जाते। त्यानंतर नियंत्रण करणे, तर नियंत्रण करणे ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे।
नियोजनाद्वारे ठरवून दिलेले कार्य प्रत्यक्षात पूर्ण केले जाते किंवा नाही हे पडताळून पाहण्याच्या क्रियेला नियंत्रण असे म्हणतात. आता व्यवसायामध्ये वेगवेगळी उद्दिष्टे किंवा उद्देश ठरवलेले असतात आणि ते वेगवेगळी उद्दिष्टे किंवा उद्देश पूर्ण होत आहेत का नाही हे पडताळून पाहण्याची प्रक्रिया म्हणजे नियंत्रण आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थापन ही एक प्रक्रिया किंवा व्यवस्थापन प्रक्रिया कशा पद्धतीने व्यवसायात अंमलात आणली जाते ते आपण पाहिलं. यामध्ये नियोजन करणे, संघटन करणे, कर्मचारी नियुक्ती करणे, निर्देशन करणे, समन्वय साधणे आणि नियंत्रण करणे ही सर्व व्यवस्थापनाची प्रक्रिया आहे. व्यवस्थापन प्रक्रिया दुसऱ्या पद्धतीने पण आपण लिहू शकतो. यामध्ये आदान म्हणजे इनपुट, माहिती संस्करण, माहितीची प्रसिद्धी, त्यानंतर प्रदान म्हणजे आउटपुट, अशा पद्धतीने सुद्धा आपण व्यवस्थापन प्रक्रिया लिहू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, राहिलेला भाग आपण पुढच्या लेक्चरला पाहूया.